नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार रिॲक्शन्स ऑफ फिनॉल. त्याच्यामध्ये प्रथमतः हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. काय शिकणार आहोत? हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल. आता हॅलोजिनेशन ऑफ फिनॉल मध्ये काय करू तर ब्रोमिनेशन करूया. मग फिनॉल घेऊ. फिनॉल म्हणजे कोण तर बेन्झीन रिंग आणि त्याला OH घेऊ. बेन्झीन रिंग आणि त्याला OH घेऊ. हा झाला फिनॉल. आता फिनॉलवरती जर तुम्ही ब्रोमिन वॉटर टाकलं, काय टाकलं? ब्रोमिन वॉटर, Br2 वॉटर म्हणजेच H2, तर याच्यापासून काय घडतं बघा? सबस्टिट्यूशन घडतं. बेन्झीनवरच्या हायड्रोजनचं सबस्टिट्यूशन होतं आणि त्या ठिकाणी म्हणजे ऑर्थो, प्यारा आणि ऑर्थो पोझिशनला या फिनॉलच्या OH ग्रुपच्या ऑर्थो पोझिशन, ऑर्थो म्हणजे लगतची ऑर्थो पोझिशनला एक Br जोडला जातो. त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट पोझिशनला एक Br जोडला जातो आणि परत या साईडला एक Br जोडला जातो. त्याला म्हणतात 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल. 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल हे बॅलन्स करण्यासाठी पुन्हा याचं रिॲक्शन मध्ये इथं थ्राईस घ्यावं लागतं. थ्राईस HBr. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, फिनॉलचं उत्पादन झालं 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल मध्ये. याच्यासारखे दुसरे एक उदाहरण देतोय. फक्त हा जो पोलर सॉल्व्हंट आहे त्याच्याऐवजी मी सॉल्व्हंट चेंज करतोय. त्या ठिकाणी नॉन पोलर सॉल्व्हंट घेतोय. कोणता सॉल्व्हंट घेतो? नॉन पोलर सॉल्व्हंट. बघा फिनॉल घेत ना, त्या फिनॉलवरती पुन्हा एकदा आपण ब्रोमिन टाकणार आहोत. पण हे ब्रोमिन टाकत असताना जो सॉल्व्हंट आहे तो कार्बन डायसल्फाइड किंवा CHCl3 क्लोरोफॉर्म किंवा कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 याच्यापैकी कुठलाही एक टाकूया. आता हे कसले सॉल्व्हंट आहे तर नॉन पोलर. हा कसला होता तर पोलर. मग नॉन पोलर सॉल्व्हंट टाकल्यानंतर आपल्याला फक्त मोनो सबस्टिट्यूशन दिसतं. काय दिसतं? मोनो सबस्टिट्यूशन म्हणजे एकच हायड्रोजन सबस्टिट्यूट होतो आणि त्या ठिकाणी Br जोडलं जातं. एक तर हे भेटेल किंवा तुम्हाला Br भेटेल. हे बॅलन्स करण्यासाठी तुम्ही असं पण करू शकता. या ठिकाणी Br हा तुमचा प्यारा ब्रोमो फिनॉल आणि हा तुमचा ऑर्थो ब्रोमो फिनॉल. ऑर्थो ब्रोमो फिनॉल. ठीक आहे. हा आहे प्यारा ब्रोमो फिनॉल. विद्यार्थी मित्रांनो, ऑर्थो प्यारा सोल्व काय शिकवलेलं आहे. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की हा प्रोडक्ट मेजर असतो. कसा असतो? मेजर. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर हा मेजर का, हा मायनर का, कशावर ओळखायचं? तर विद्यार्थी मित्रांनो जेव्हा जेव्हा गर्दी होती, शेजारच्या ग्रुपमध्ये गर्दी होते, तेव्हा त्यांच्यामध्ये आपोआप वाद होतात. म्हणजे रिपल्शन होतं, ढकलाढकली होती. त्याला आपण स्टेरिक हिंड्रन्स म्हणतो. काय म्हणतो? स्टेरिक हिंड्रन्स. ज्या ग्रुपमध्ये स्टेरिक हिंड्रन्स जास्त तो लेस स्टेबल. आता या ठिकाणी एक्झॅक्टली एकमेकांच्या अपोजिट आहेत, त्यामुळे याच्यामध्ये वाद होणं तितकंसं शक्य नाही. म्हणजे हा कसा असेल तर स्टेरिक हिंड्रन्स कसा असेल? लेस स्टेरिक हिंड्रन्स असल्यामुळे हा मेजर प्रोडक्ट असेल. आता मेजर काय? त्याचे दोन कारण. एक म्हणजे हा सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल म्हणजे दोन्हीकडे समान लागू शकतात. सिमेट्रिकल आहे एक कारण आहे. सिमेट्रिकल आणि दुसरं कारण आहे ड्यू टू लेस स्टेरिक हिंड्रन्स. लक्षात ठेवा, मी दोन कारण लिहिली. एक सिमेट्रिकल आणि दुसरं लेस स्टेरिक हिंड्रन्स. त्यामुळे हा प्रोडक्ट कसा आहे? मेजर आहे आणि हा मायनर आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणाल सर याच्यात लक्षात कसं ठेवायचं की कोणता प्रोडक्ट कधी घ्यायचा? विद्यार्थी मित्रांनो ब्रोमिन दिला असेल कंडिशनवरती, ब्रोमिन वॉटर लिहिलं असेल तर तुम्हाला ट्रायब्रोमो फिनॉल भेटतो. आणि जर याच्यापैकी कोणताही एक CHCl3 CCl4 ब्रोमिन बरोबर जर दिला असेल तर तुम्हाला मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट भेटतो, ऑर्थो ब्रोमो फिनॉल, प्यारा ब्रोमो फिनॉल. आता हे बॅलन्स करण्यासाठी मी तुम्हाला प्राइस देऊन दाखवलं म्हणजे तुम्हाला हा रिॲक्शन बॅलन्स दिसेल. ठीक आहे. बॅलन्सिंग वरती एक महत्त्व देता फक्त एक कसं आलं हे समजण्यासाठी याचं मेकॅनिझम शिकवतो. ठीक आहे. हे समजलंय? याचा स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे मी तुम्हाला पुढे मेकॅनिझम देतो. बघा तर मेकॅनिझम मध्ये फिनॉल जो आहे तो फिनॉलचा प्रथमतः प्रोटॉन काढून टाकायचा, डीप्रोटोनेट करायचं. काय करायचं? डीप्रोटोनेट करायचं. म्हणजे
हा हायड्रोजन काढून टाकला तर काय होईल, तर याच्यापासून काय होईल, फिनॉक्साईड. आणि फिनॉक्साईडची रिॲक्टिव्हिटी कशी आहे, मोर आहे. फिनॉलपेक्षा फिनॉक्साईड रिॲक्टिव्हिटी जास्त दाखवलं. आता या ठिकाणी काय करणार तर O मायनस हा हायड्रोजन देऊन टाकेल, हा झाला फिनॉक्साईड. विद्यार्थी मित्रांनो, फिनॉक्साईड वरती आपल्याला काय टाकायचं आहे तर ब्रोमीन टाकायचं. काय टाकायचं, ब्रोमीन. समजा मी Br2 लिहितोय, असं Br लिहा. विद्यार्थी मित्रांनो, याच्यात तुम्हाला इलेक्ट्रोफाईल ओळखता आला पाहिजे. इलेक्ट्रोफाईल कसा तयार होतो, तर यातला ब्रोमीन जो आहे तो ब्रोमीनचे दोन्ही इलेक्ट्रॉन घेतो आणि मग त्याच्यापासून तयार होतं एक Br प्लस आणि एक Br मायनस. आता जो Br प्लस आहे तो इलेक्ट्रोफाईल झाला. मग याच्यातला ऑक्सिजन काय करतो, तर या बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन देतो. आता बेन्झीन रिंगला का, तर बेन्झीन रिंग इलेक्ट्रॉन विड्रॉवर आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉवर आहे. मग ते इलेक्ट्रॉन खेचून घेते आणि इलेक्ट्रॉन खेचून घेतल्यामुळे या ठिकाणी डबल बॉन्ड तयार होतो. त्याच वेळेस या इलेक्ट्रॉनची डेन्सिटी या कार्बनवरती वाढते. म्हणजेच इथून डायरेक्ट तुम्ही अटॅक या ब्रोमीनवरती केला तरी चालेल, म्हणजे या कार्बनवर अटॅक केला असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर त्याच्यापासून तुम्हाला जो प्रोडक्ट भेटतो तो असा भेटतोय. तर आपण इंटरमिडिएट म्हणून करतात. या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाला, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन दिल्यामुळे, लक्षात येते बघा, ऑक्सिजन इलेक्ट्रॉन दिल्यामुळे इथे डबल बॉन्ड तयार झाला. पण इथला बॉन्ड ब्रेक झाला आणि त्याला कोण जोडलं, एक ब्रोमीन जोडला आणि एक हायड्रोजन ऑलरेडी आहेच, बाकीचे बॉन्ड जशीच्या तशी. ठीक आहे, आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हायड्रोजन आणि ब्रोमीन जोडलं तेव्हा याचं ॲरोमॅटायझेशन घडतं. तर ॲरोमॅटायझेशन का घडतं, कारण बेन्झीन रिंगमध्ये जर ॲरोमॅटायझेशन नसेल तर बेन्झीन रिंग स्टेबिलिटी दाखवू शकत नाही. मग स्टॅबिलिटीसाठी ते ॲरोमॅटायझेशन ऑटोमॅटिकली करून घेतं. बघा, हा हायड्रोजन रिंग ॲरोमॅटायझेशन म्हणजे बेन्झीन रिंगमधले कार्बनचे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड असणं, त्याला ॲरोमॅटायझेशन म्हणजे तिन्ही बॉन्ड असलं की त्याला ॲरोमॅटायझेशन. हायड्रोजन रिमूव्ह होईल आणि ऑक्सिजन पुन्हा त्याचे इलेक्ट्रॉन घेईल. म्हणजे याच्यापासून पुढच्या स्टेपला काय घडतं, तर तुम्हाला भेटेल फिनॉक्साईड, त्याला ब्रोमीन जोडेल. फिनॉक्साईड असेल तर जोडलेला असेल, ब्रोमीन जोडलेला असेल. आता ब्रोमीन खालच्या बाजूला का दाखवते ते लक्षात घ्या, कारण या ठिकाणी ब्रोमीन आणि याच्यामध्ये स्टेरिक इन्व्हर्स निर्माण होते म्हणून त्याला दाखवून तरी दाखवलं तरी चाललं असतं, वरती दाखवलं तरी चाललं आहे. ठीक आहे, आता याचं पुन्हा प्रोटोनेशन करा आणि प्रोटोनेशन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हा फिनॉक्साईड ऑक्सिजनवरचा निगेटिव्ह चार्ज आहे तो प्रोटॉन घे आणि तुम्हाला मेन प्रोडक्ट भेटेल ऑर्थोब्रोमोफिनॉल. ऑर्थोब्रोमोफिनॉल तयार झाला. काय तयार झालं, ऑर्थोब्रोमोफिनॉल. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही असंच पॅराब्रोमोफिनॉलचं पण करू शकता. हा इलेक्ट्रॉन इथं द्या, इथून ही सिस्टीम दाखवा आणि हा बॉन्ड याच्यावर अटॅक होतो असं दाखवा, म्हणजे पॅराब्रोमोचं सुद्धा तुम्हाला प्रोडक्ट भेटेल. मेकॅनिझम लक्षात येते का बघा, सिम्पल एकदम सिंपल आहे. या सबस्टिट्यूशनला म्हणतात इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन असं म्हणतात. हा तुम्हाला दाखवलं याचं मेकॅनिझम. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतर आपण शिकणार आहोत ते म्हणजे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. पण त्याच्या अगोदर हे सीईटी नीटला विचारलं जातं, काय ब्रोमिनेशन म्हणजे हॅलोजिनेशन, हे लक्षात ठेवा. सीईटी नीट याच्यासाठी विचारलं जातं, राहील लक्षात. मेकॅनिझम नव्हे, त्याच्या अगोदरच्या रासायनिक क्रिया याचा सुद्धा स्क्रीनशॉट करून घ्या, म्हणजे त्या रासायनिक क्रिया कशा घडतात हे समजून जाईल. याच्यानंतर आपण शिकूया सल्फोनेशन, तोपर्यंतचा स्क्रीनशॉट. याची पुढची रिॲक्शन आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. दुसरा प्रकार आहे सल्फोनेशन ऑफ फिनॉल. आता सल्फोनेशन ऑफ फिनॉल म्हणजे काय, तर फिनॉलमध्ये सल्फ्युरिक ऍसिड ग्रुप ऍड करायचा. सल्फ्युरिक ऍसिड ग्रुप फिनॉलमध्ये ऍड करायचा किंवा सबस्टिट्यूट करायचा. ऍड म्हणण्यापेक्षा सबस्टिट्यूट करायचा. आता फिनॉलचं स्ट्रक्चर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती झालं. याच्यावर ऍड काय करणार तर सबस्टिट्यूट काय करणार तर सल्फ्युरिक ऍसिड ग्रुप. आता विद्यार्थी मित्रांनो सल्फ्युरिक ऍसिड ग्रुप ऍड करायला म्हणजे त्याच्यावर काय टाकावं लागतं, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकलं याच्यापैकी H2SO4 ची फोल्ड करतो, तुम्हाला कळालं. ठीक आहे, HOSO3H ची फोल्ड. आता याच्यातला कोणता ग्रुप ऍड करायचा आहे तर SO3H ग्रुप ऍड करायचा आहे. मग हा O जर मी इकडे घेतला असा आणि अशी जर फोल्ड केली तर तुमच्या लक्षात येईल हा ग्रुप काय करायचा, सबस्टिट्यूट करायचा. म्हणजे काय प्रोडक्ट भेटेल सबस्टिट्यूशन केल्यावरती, ऑर्थो किंवा प्यारा किंवा ऑर्थो प्यारा या ठिकाणी तुम्हाला भेटणार हा सल्फोनिक ग्रुप जोडलेला दिसेल. बघा आता सल्फोनिक ग्रुप या ठिकाणी जोडतोय SO3H किंवा तुम्हाला म्हटलं दुसरा प्यारा पोझिशनला सल्फोनिक ग्रुप जोडा.
एच याच्या पॅरा म्हणजे SO2H. किंवा तिसरा एक स्ट्रक्चर, हे तिसरं स्ट्रक्चर जसं खूप महत्वाचं आहे काय कसं बघा लक्ष द्या. या ठिकाणी जेव्हा आपण दोन्ही ठिकाणी जोडू डायसल्फोनिक म्हणून डायसल्फोनिक दोन्ही ठिकाणी जोडू तेव्हा हे काय दिलं कसं खरं करायचं. जेव्हा याच्या ठिकाणी आपण जर त्या OH ग्रुप जोडलेल्या कार्बनवरती डायसल्फोनिक फिनॉलवरती जर आपण कॉन्सन्ट्रेटेड SO3H याच्यावरती जर आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या कॉन्सन्ट्रेटेड HNO3 जर टाकलं, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 जर टाकलं, याच्यावरती जर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 जर टाकलं तर याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो तो खूप मोठ्या प्रमाणात तयार होतो. आणि आजकालच्या कालावधीमध्ये लॅबमध्ये सुद्धा याच मेथडनं पिक्रिक ऍसिड जास्त प्रमाणावरती मिळवलं जात आहे. त्याला म्हणतात पिक्रिक ऍसिड. खूप मोठ्या प्रमाणावरती प्रोडक्ट तयार होतं म्हणजे ही रिॲक्शन पिक्रिक ऍसिडचं उत्पादन जास्त प्रमाणात येते म्हणून हा तिसरा प्रोडक्ट तुम्हाला तयार करून दाखवला. ठीक आहे. याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड HNO3 टाकले तुम्हाला पिक्रिक ऍसिड भेटतो. काय भेटतं? पिक्रिक ऍसिड. तुमची रासायनिक डिग्री झाली तर मी पर्यंतच, पण हे पुढचं मी तुम्हाला माहितीसाठी देतो. ठीक आहे. तर पिक्रिक ऍसिड या मेथडनं बनवलं जातं आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर मिळतं, उत्पादन जास्त मिळतं म्हणून ही मेथड तुम्हाला पुढे दाखवून दिली. हे झालं सल्फोनेशन. सल्फोनेशन नंतर आपण पुढची रिॲक्शन शिकणार आहोत, तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यातली तिसरी रिॲक्शन आहे रिडक्शन ऑफ फिनॉल. बघा केमिकल रिॲक्शन शिकतो फिनॉलच्या. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल मध्ये आपण पहिली शिकलो हॅलोजिनेशन, दुसरी शिकलो सल्फोनेशन, आता तिसरी शिकतोय रिडक्शन ऑफ फिनॉल. रिडक्शन ऑफ फिनॉल मध्ये खूप सोपं आहे. झिंक बरोबर रिडक्शन केलं की त्याच्यापासून तुम्हाला बेन्झीन भेटतं, एवढंच. कोणाबरोबर? झिंक बरोबर. बारकाईने बघा म्हणजे लक्षात येईल. प्लस झिंक रिडक्शन करतोय. एक रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, दोघांचा अर्थ रिडक्शन. मग या ठिकाणी काय रिमूव्ह होतंय, काय ऍडिशन होते तेवढं बघा. हा झिंक आणि हा ऑक्सिजन बाजूला निघून जाईल आणि प्रोडक्ट तयार होईल, तो म्हणजे बेन्झीन. आता तुम्ही त्या बेन्झीनला हायड्रोजन दाखवा अथवा न दाखवा. इथं हायड्रोजन दाखवला, हायड्रोजन शिल्लक राहिला तो इथं दाखवला तरी चालेल, नाही दाखवला तरी ऑलरेडी असतो. मग मला सांगा फिनॉलचं रिडक्शन काय घडलं नेमकं या ठिकाणी? तर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन घडली. तुम्हाला कळलं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन घडलं, बाय प्रोडक्ट भेटेल ZnO. ठीक आहे. हा भेटला तुमचा बेन्झीन. रिडक्शन समजलं का विद्यार्थी मित्रांनो? रिडक्शन कळालं. या ठिकाणी रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन घडलं, फिनॉलचं रिडक्शन करून आपल्याला बेन्झीन भेटतं. ठीक आहे. याच्यानंतर पुढची मेथड शिकणार आहोत ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. पुढची मेथड ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. चला इथं शिकवलं लगेच. रिडक्शन पण घेतलं, आता ऑक्सिडेशन घेतलं. फिनॉल घेतला म्हणजे फिनॉल जर तुम्ही ऑक्सिडेशन केलं, बघा आता ऑक्सिडेशन करतोय आपण फिनॉलचं. फिनॉलचं ऑक्सिडेशन करताना आपण क्रोमिक ऍसिड टाकणार आहोत. कोण टाकणार आहोत? क्रोमिक ऍसिड CrO3 किंवा जोन्स रिएजंट म्हणतो आपण. जोन्स रिएजंट म्हणजे Na2Cr2O7 आणि H2SO4. ठीक आहे. जोन्स रिएजंट आपण पाठीमागे शिकलो बघा. जोन्स रिएजंट टाकलं तर याचं बेन्झोक्विनोन मध्ये रूपांतर होतं म्हणजे ऑक्सिडेशन घडतं. ऑक्सिडेशन घडतं म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन घडतं. ठीक आहे. ऍडिशन ऑफ ऑक्सिजन घडतं आणि बेन्झोक्विनोन तयार होतं. काय तयार होतं? बेन्झोक्विनोन. याला पॅरा बेन्झोक्विनोन सुद्धा म्हणतात. ठीक आहे. हे झालं ऑक्सिडेशन. चौथी रिॲक्शन कोणती शिकलो आपण? ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल ही रिडक्शन ऑफ फिनॉल, ही ऑक्सिडेशन ऑफ फिनॉल. आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण शिकणार. आता ह्यात आज आपण एक साधारण 4 रिॲक्शन शिकलो. एक हॅलोजिनेशन शिकलो, दुसरी सल्फोनेशन शिकलो, तिसरी रिडक्शन आणि चौथी ऑक्सिडेशन. यानंतर राहिलेल्या केमिकल रिॲक्शन्स मध्ये कोण कोण राहते बघा. एक राहते रिमर्केबल रिॲक्शन, दुसरं राहते नायट्रेशन आणि तिसरं कोल बेस्ड रिॲक्शन. ह्या तिन्ही रिॲक्शन आपण पुढील लेक्चरमध्ये शिकू. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्टडी करा, तुम्ही स्टडी केला पाहिजे, व्हिडिओ बघितले पाहिजे, व्हिडिओ स्किप करू नका. डिटेल्समध्ये त्याचे नॉमेनक्लेचर सुद्धा बोलता मी शब्दरचना केलेली असते, काही ठिकाणी लिहिलेलं नसतं पण मी बोलून बोललेलं आहे ते तुम्ही तिथं व्हिडिओमध्ये ऐकून घेऊ शकता. ठीक आहे. तर पुढील लेक्चर मी
पुढील लेक्चरमध्ये मी या राहिलेल्या केमिकल रिॲक्शन्स घेतो आणि त्यानंतर आपण इथर शिकूया. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला